अनुकंपाची केस आहे. 18 वर्ष झालेली आहेत, परंतु आतापर्यंत मला नोकरीवर घेतलेले नाही. मला मॅट आणि हायकोर्टकडून ऑर्डर मिळालेला आहे ऑलरेडी. तरी सुद्धा हे लोक उच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टात जाण्याची गोष्ट तुम्हाला नोटीस बजावली आहे. मी कमलेश चौधरी मोठा भाऊ याचा आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला देतो काय झालेलं आहे. ॲक्च्युली 2006ला माझे वडील 27 मार्च एडिशन डिपार्टमेंट इथे ड्रायव्हर या पदावर होते, रणजित ठेवले. ते हार्ट अटॅकने ऑन ड्युटीवर मरण पावले. त्याच्यानंतर काय झालं की मी माझ्या आईच्या इच्छेनुसार किंवा लहान भाऊ लहान असल्यामुळे तू अप्लिकेशन देऊन दे आणि मी अप्लिकेशन दिलं. पण मला शिक्षण शिकायचं होतं, उच्च शिक्षणाकरता मी ते अप्लिकेशन रिजेक्ट केलं आणि सरकारला म्हटलं विभागाला की मला करायची नाही, माझ्या लहान भावाला देऊन द्या तुम्ही. त्या कारणाने त्यांनी माझी अप्लिकेशन रिजेक्ट करून लहानाची अप्लिकेशन स्वीकार केली. लहानाची अप्लिकेशन स्वीकार केल्यानंतर त्यांनी याचे व्हेरिफिकेशन वगैरे केलं, डॉक्युमेंटेशन सबमिट झाले, त्रुटी ज्या काही होत्या त्या पूर्ण झाल्या. त्या पूर्ण झाल्याच्या नंतर 2013ला व्हेरिफिकेशन कॉल केलं. व्हेरिफिकेशन कॉल केल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हटलं की ठीक आहे, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सर्व बरोबर आहे, आता तुम्ही काय करा, आम्हाला आमचे जे काही मागणी आहे ते पूर्ण करून द्या. आता मागणी म्हणजे काय, खर्च पाणी होते. खर्च पाणी म्हटलं सर आता एकदम वेळेवर कसं काय मागून करायचं तुम्ही. तर त्यांनी आम्हाला थोडं एक पेटीची घोषणा केली त्यांच्या बाबूंनी. त्यावेळेचे अधीक्षक अभियंता रवींद्र ठाकरे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग नंबर 1ला एज्युकेशन डिपार्टमेंटला सुपरिटेंडेंट इंजिनियर होते आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या पीएच्या थ्रू गोष्टी केल्या. तर मी म्हटलं सर वेळेवर आलेच नाही, तुम्ही नियुक्ती करून द्या, मग आम्ही तुम्हाला देतो तुम्हाला अरेंज करून. त्या कारणाने काय झालं, त्यांनी काय केलं की ठीक आहे, मी साहेबांना विचारतो. साहेबांनी म्हटलं ये मैटर बिगड़ जाएगा, एक काम करो कि गवर्नमेंट का एक जीआर है, वो जीआर के अनुसार इन्हें के नाम बदल सकते ही नाही असं आम्हाला सांगितलं. मी म्हटलं सर असं असतं तर आम्ही 6 वर्ष का लावले तुम्ही आम्हाला नियुक्तीच्या या गोष्टीसाठी सांगायला. 1 वर्षात सांगितलं असं 2 वर्षात सांगितलं, तुम्हीच केलं असतं म्हटलं. तुम्ही लहान भावाचं तुम्ही व्हेरिफिकेशन का केलं मग, आणि लहान भावाचं व्हेरिफिकेशन केलं तर तुम्ही आता म्हणता की आता वेळेवर पाणी आता नाही करू शकत, शासनाचा नियम आहे. आणि त्यांनी एक जीआर लावून दिला आणि त्या कारणाने आम्ही त्यांच्या मागं डिपार्टमेंटच्या मागं प्रत्येक व्यक्तीच्या मागं विनवणी करत बसतो, सर चूक बोल झाली माफ करा, आम्ही करून देतो तुमच्या काही जे काय अरेंजमेंट आहे. पण कोणीच आमची विनवणी स्वीकार केलेली नाही. आणि विनवणी स्वीकार न करता आम्ही त्यांचे 2013 पासून ते 2019 पर्यंत आम्ही त्यांचे हातपाय जोडले, या डिपार्टमेंटले त्या डिपार्टमेंटले, त्या अधिकाऱ्याला त्या चीफ इंजिनियरला. 1 घंटावर सर्कल अधीक्षक अभियंता होते, माझे जे मेन अधीक्षक अभियंता होते. त्यांनी म्हटलं यार तुम फालतू का नाटक करने आए हो, बोले गवर्नमेंट का जीआर है, हम कुछ दे नहीं सकते. म्हटलं सर मग व्हेरिफिकेशन का केलं तुम्ही. या कारणाने काय झालं की त्यांनी आमच्या नेत्यामध्ये धुता काय करता, चलो निकलो यहाँ से, तुमको अगर लड़ना है तो जाओ कोर्ट में जाओ, सरकार के पास जाओ, हमसे मत करो. मग आम्ही शेवटी हारलो आणि म्हटलं चलो ठीक आहे. 2019ला आम्ही ॲडव्होकेट बरोबर बोललो आणि मग नंतर म्हटलं सर काही रास्ता आहे काय, म्हणजे अनुकंपाची नोकरी तर मिळते, तुम्ही आतापर्यंत काय करतो. सर सरकारची विनंती करत होतो, डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या पाया पडत होतो. अरे रे म्हणे जीआर सांगितला त्यांनी की आमच्या विरोधात शासनाचा हल्ला म्हणजे प्रशासन विभागाचं पत्र आहे. अनुकंपानुसार 58/2006 546 26/4/2000 नुसार नाव बदलून घेता येत नाही. हा जीआर शासनाचा सामान्य प्रशासन विभाग 2006चा. आता 2006चा जीआर आहे, त्यांनी आम्हाला 2013ला ते सांगून राहिले. तेही केव्हा जेव्हा मॅटर बिघडला. तसं जेव्हा अप्लिकेशन दिलं 2007ला त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं की आम्हाला हा जीआर आहे पाहिजे बदल ते नाही सांगते. म्हणजे मॅटर तुम्हीच बिघडवून राहिले आणि तुम्हीच सांगून राहिले. मग म्हणतात नाही हमारे से तो मिस्टेक हो गई तो वो होती रहती है, बोले मिस्टेक हम उसके लिए कुछ कर नहीं सकते. मग आम्हाला तेवढं कळत नव्हतं पहिले शासनाचं काय. आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ, आम्हाला इतकं माहीत पडलं की आपलं काही काम होत नाही. शेवटी आम्ही वकिलाची ॲडवाईस घेऊन आम्ही मॅटला केस तयार 2019च्या मॅटला केस तयार केल्यानंतर 2021ला आम्ही केस जिंकलो आणि आम्हाला 8 मार्च 2022ला मॅटने आदेश दिला की यांचं नाव बदलून यांना नियुक्ती देण्यात यावी. परंतु डिपार्टमेंट याचा इगो खूप मोठा, ऐसा कसा मॅटने आदेश दिला. चीफ इंजिनियर त्यांच्यावर भरपूर करा, त्यांच्यावरचे लोक आमच्यावर भरपूर करे, असा कसं तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊ म्हणे. मॅटनं म्हटल्यानं ऑर्डर देत नव्हते. हायकोर्टमध्ये रिट पिटिशन तयार केली आणि आमच्या त्या मॅटच्या खिलाफमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये केस टाकली. त्याच्यामध्ये जज साहेबांनी त्याने झापलं की कहाँ ऑर्डर है, कहाँ आदेश है तुम्हाला नाम बदलने का, और किसने कहा तुमको कि नाम बदलना नहीं. तर त्या जज साहेबांनी झापल्यानंतर त्यांनी म्हटलं ठीक आहे सर आप बोल रहे तो. हायकोर्टने ऑर्डर पास केला आमच्या मॅटच्या जो ॲजिटेशनला, त्यांची केस डिसमिस केली. आता या चक्करमध्ये पूर्ण डिपार्टमेंट नाही तर सचिवालयापर्यंत सर्व सेक्रेटरी लोक आमच्या खिलाफ ऐसे कैसे नौकरी का ऑर्डर हाईकोर्ट ने पास किया, सुप्रीम कोर्ट में केस दायर. आता बघा सर
ते केस कुठं होती, कुठं गेली आणि सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी SLP साठी दायर केली आता याचना. आता त्यांची याचना स्वीकार झालेली नाही आहे, परंतु कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या जर 5 वेळा कारवाई झालेली आहे. आता कारवाई त्यांच्या इंजिनियर लोकांवर कारवाई होऊन राहिली आहे. आता त्यांनी एक अजून GR काढला की नाव बदलून देता येते. 17 जुलै 2025 चा GR आहे. मी म्हटलं सर ठीक आहे, अध्यक्ष अभियंता बोलवलं, आम्ही भेटून आलो. म्हटलं सर आता काय करायचं? नहीं, अभी एप्लीकेशन दे दो बोले, तो उसके बाद आपको ले लेंगे बोले अकॉर्डिंग टू लॉ. मैं बोला सर ये नंबर कब आएगा? अभी 18 साल हो गए, नंबर तो पता नहीं बोले कब आएगा. तुम कलेक्टर ऑफिस जाओ बोले, उनको पूछ लो बोले कब आएगा करके. मतलब सर टेक्निकली आप डिपार्टमेंट हो कि कलेक्टर है? देखो बोले अभी एप्लीकेशन दे दो, जब जगह निकल जाएंगे बोला 10 साल लगेंगे ना कम से कम, तब तो रिटायरमेंट हो ही जाएंगे. बोला ये बोला हमारे. तो अधीक्षक अभियंता जे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रवींद्र वानखडे म्हणून आहे, तेव्हा हमको मत पूछो तुम अभी, तुमको लगता है तो तुम देख लो तुमको क्या करना है, वैसे भी तुमको ऑर्डर मिलने वाला है नहीं. ठीक है सर. आता मला सांगा सर, आम्ही काय करायचं गरीब लोकांनी? मी प्रायव्हेट काम करतो, माझा भाऊ प्रायव्हेट कामगार, आम्ही हातमजुरी करून प्रायव्हेट काम करतो. डिपार्टमेंट आता सुप्रीम कोर्टावर चाललाय की शिपायाची नोकरी द्यायची नाही तुम्हाला आणि तुमचं नावही बदलून द्यायचं नाही. आता त्यांनी लिहून पाठवलं की हा काही तुमचा अधिकार नाही, अंकपाची नोकरी मागणं. त्याच्याकरता आमची इच्छा झाली, आम्ही ॲडव्होकेट साहेबांना म्हटलं सर आता काही होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट जास्त आमचे वकील म्हणतात की आता 5 कंटेम्प्ट झाले, शेवटचा कंटेम्प्ट एक अजून झाला की हायकोर्ट मॅट मधून ते प्रोसिडिंग होईल हायकोर्टला. पण आता हे सुप्रीम कोर्टात गेले तर आता हे तुम्हाला लटकवतील. आता वर्षभर लटकवतात, 2 वर्ष लटकवतात, किती वर्ष लटकवतात यांची काही गॅरंटी. किती पैसे मागितले होते? किती पैसे मागितले होते? त्यावेळेस 1 लाख रुपये मागितले होते. देऊन दिली असते तर चांगलं झालं असतं. कम से कम माझी सरकारी नोकरीची वसुली होऊन गेली असती. कोणत्या अधिकारीने? रवींद्र ठाकरे म्हणून अधीक्षक अभियंता होते त्यावेळेस 2013 ला प्रशासनाने. आता ते ट्रान्सफर होऊन दुसऱ्या डिपार्टमेंटला गेले असतील किंवा रिटायर झाले तरी माहित नाही.